काँग्रेसचे भाजपला जशास तसे उत्तर. उल्हासनगरात रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली धर्मेंद्र सिंह मारवा आणि भाजपाविरोधात आंदोलन. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात आरक्षण विरोधी विधान केले असा आरोप करत निवडणुकीच्या तोंडावर भांडवल करत राज्यभरात राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले. या आरोपाचा समाचार घेत काँग्रेसने भाजपा राहुल गांधीचं विधान तोडून राजकारण करत आहे, याला जनता भुलणार नाही असा निर्धार करत राज्यभर भाजपा विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयासमोर नेहरू चौक येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी देणारा भाजपचा माजी आमदार धर्मेंद्र सिंह मारवा आणि त्याला समर्थन देणाऱ्या भाजपचा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नेहरू चौक येथे निदर्शने करून आंदोलन करून तीव्र विरोध केला आणि निषेध केला. यावेळी भाजप विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. तसेच धर्मेंद्र सिंह मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. माध्यमाशी संवाद साधताना यावेळी जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी या देशात गोडसे विचारधारेचे लोक काँग्रेसी नेत्यांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करत असले तरी गांधीजीची विचारधारा मांडणारा काँग्रेसी वर्ग कधीही त्यांना यांच्या भीतीला घालणार नाही असे निर्धाराने सांगितले. यावेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, सेवादल अध्यक्ष शंकर आहुजा, युवकचे फरियाद शेख, प्रवक्ता राजेश मल्होत्रा, प्राध्यापक नारायण गेमनाणी, वामदेव भोयार, निलेश जाधव, प्राध्यापक संत रामटेके, राजकुमारी नारा, हमीदा सय्यद, रेखा पट्टे बहादूर, शैलेश रुपेकर, अन्सार शेख, रणजित साळवे, दीपक गायकवाड, देव आठवले आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बातमी संपली. धन्यवाद.